मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। नोकरी जाहिरात कट्टा मार्फत आपण घेऊन आलेलो आहोत नवीन अंगणवाडी मदतनीस भरती 2025 कोणत्या जिल्ह्याकरता ही भरती आहे, त्याचप्रमाणे किती पदं आहेत हे सुद्धा पाहणार आहोत। पण त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। वेळ न दवडता लगेच पाहूया कोणत्या जिल्ह्याकरता ही भरती आहे। तर लातूर शहर अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यातर्फे ही जाहिरात अंगणवाडी मदतनीस म्हणून निघालेली आहे। तर अंगणवाडी मदतनीस या पदाकरता जी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती आहे 12वी पास किंवा 12वी पास पेक्षा अधिकचं शिक्षण असणं तुम्हाला गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला कोणत्या पदाकरता ही जाहिरात आहे, तर अंगणवाडी पदाकरता ही जाहिरात आहे। यासोबतच कोणत्या एरियामध्ये ही जाहिरात आहे ते आपण पाहणार आहोत। तर आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे की नगर परिषद निलंगा याच्याकरता एक जागा, नगरपंचायत देवणी एक जागा, नगरपंचायत जळकोट, नगर परिषद अहमदपूर, नगरपंचायत शिरूर आनंदपाळ, नगरपंचायत रेणापूर अशा प्रत्येक ठिकाणी एक म्हणजे अशा एकूण 6 जागा आहेत। याकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपल्याला 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे अर्ज जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचा आहे। वयोमर्यादा जी आहे ती 18 ते 35 वर्ष व विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष दिलेली आहे। जी मूळ जाहिरात आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही अटी शर्ती दिलेल्या आहेत। उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी असं सुद्धा सांगितलेलं आहे। आणि जर आपल्याला अर्ज दाखल करायचा असेल तर अर्ज दाखल करण्याचा पत्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा लातूर, त्रिमूर्ती भवन, बँक ऑफ इंडियाच्या वर, पहिला मजला, उदय पेट्रोल पंप जवळ, बार्शी रोड, लातूर, पिनकोड 413-512। तर ही जी आहे ही जाहिरात लातूर जिल्ह्याकरता आहे। त्याची ओरिजिनल जाहिरात सुद्धा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय। याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। ही जी जाहिरात आहे ही ऑफिशियल जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे। या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही अटी शर्ती आहेत त्या सुद्धा आपण काळजीपूर्वक वाचाव्या। त्यातूनही काही अडचण आल्यास आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला अर्ज दाखल करताना कोणतीही अडचण येणार नाहीये। या जाहिरातीमध्ये पूर्ण अर्जाचा कालावधी कोणत्या तारखेपर्यंत आपण तर 30/4/2025 पर्यंत दाखल करू शकता अर्ज। त्यानंतर जे आपल्याला अर्ज आहे त्याचा सुद्धा नमुना त्यांनी दिलेला आहे। तर तो या पद्धतीने आपण प्रिंट करून सुद्धा तो आपण हे जोडू शकतो किंवा अशा पद्धतीमध्ये तुम्ही अर्ज दाखल करू शकता। याच्या शेवटी तुम्हाला प्रतिज्ञापत्र एक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला किती आपत्ती आहेत त्यांची सुद्धा तुम्हाला नावं द्यायची आहेत स्वाक्षरित करून। तर ही जाहिरात होती ही अंगणवाडी मदतनीस या पदाकरता। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय। उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह। पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा।